औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नसल्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका। सोमवारी कबर हटाव आंदोलन करणाऱ्या बहीण आणि बजरंग दलाचे संघाने टोचले कान। हिंदू आंदोलकांविरोधात पोलिसात तक्रार द्यायला आलेल्या मुस्लिम युवकांनी औरंगजेब जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा व्हिडिओ व्हायरल। गणेशपेठ पोलीस ठाण्यासमोर सोमवारी दुपारी घोषणा दिल्याचा व्हिडिओ। नागपुरात सोमवारी दुपारी झालेल्या आंदोलनासाठी हिंदू आंदोलकांवरही गुन्हे। विश्व हिंदू परिषदेचे गोविंद शेंडे, रामचंद्र दुबे, कमल हरियाणी यांच्यासह 9 जणांवर गुन्हे दाखल। नागपुरातल्या राड्यासाठी जबाबदार मास्टरमाइंड कोण? गणेशपेठ पोलीस स्टेशनमधील एफआयआर मध्ये आहे तरी काय? मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीच्या फहीम शमीम खाननं बेकायदेशीरपणे जमाव गोळा केल्याचा उल्लेख। नागपुरात चिटणीस पार्क परिसरात अंधाराचा फायदा घेऊन कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलिसाचा दंगेखोरांकडून विनयभंगासह अश्लील शेरेबाजी करणाऱ्या टोळक्यावर गुन्हे दाखल। नीलम गोरेंवरील विश्वासदर्शक ठरावावरून विधान परिषदेत गदारोळ। प्रवीण दरेकरांनी मांडला प्रस्ताव। कोणत्या नियमाप्रमाणे विश्वास ठराव आणला? अनिल परवांचा आक्रमक सवाल। पुण्यातल्या हिंजवडीत कर्मचाऱ्यांची वाहतूक करणारा टेम्पो ट्रॅव्हलर जळून खाक। 12 कर्मचाऱ्यांपैकी 4 होरपळून मृत्यू। आमदार हेमंत रासनेंकडून विधानसभेत प्रश्न उपस्थित। हाय सिक्युरिटी नंबर प्लेटवर विधानसभेत चर्चा। प्लेट बसवताना फसवणूक, मुदत वाढवण्याची भाजप आमदारांची मागणी। सत्ताधारी आमदारच म्हणतात नंबर प्लेटला 1200 रुपये लागतात। जयंत पाटील आक्रमक। राज्यभरात आज रंगपंचमीचा उत्साह। होळीनंतर 5व्या दिवशी लहान थोरांचा रंगवण्याचा उत्साह शिगेला। नाशकात पेशवेकालीन 7 रहाडींमध्ये साजरी होणार रंगपंचमी। सातारा जिल्ह्यातील बावधनमध्ये बगाडचा उत्साह। गुलाबी रंगात न्हालं संपूर्ण बावधन गाव। बगाडच्या रथाला उडण्यासाठी खिलार बैलांची जोडी। अंतराळवीर सुनीता विल्यम्स पहाटे पृथ्वीवर सुखरूप परतल्या। 9 महिन्यांच्या अंतराळ वासानंतर पृथ्वीवर परतण्याचा योग। मोदींनी दिलं भारत भेटीचं निमंत्रण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।